हल्ली बरेच जण वजन वाढीच्या समस्येने त्रस्त आहेत। म्हणूनच वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न सुद्धा केले जात आहेत। कोणी खाणं पिणं सोडून देत आहे तर कोणी डाएट फॉलो करत आहे। यात हल्ली बेली फॅट कमी करण्यासाठी वर्कआउट करणं आणि जिमला जाणं अगदी कॉमन झालंय। पण या व्यतिरिक्तही वजन कमी करण्यासाठी आणखी एक उपाय केला जातोय, तो म्हणजे गरम पाणी पिण्याचा। पण गरम पाणी पिण्याने खरंच वजन कमी होतंय का, तेच पाहूयात। पाणी पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। गरम पाणी आपल्या शरीराला डिटॉक्स करत विषारी पदार्थांना शरीराच्या बाहेर काढतं। यामुळे हेल्थशी निगडीत खूप साऱ्या समस्या या दूर होतात। गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढतं आणि भूक सुद्धा कमी होते। जर तुम्ही जेवण झाल्यानंतर गरम पाणी पित असाल तर याने तुमची पचनक्रिया निगडीत समस्याही दूर होते। म्हणजे जर तुम्हाला अपचन, वारंवार पोटदुखी, पोट साफ न होणं अशा समस्या जाणवत असतील तर गरम पाणी पिण्याच्या सवयीमुळे या समस्या कमी होण्यास नक्कीच मदत मिळते। इतकंच काय तर ॲसिडिटी सुद्धा वारंवार जाणवत असेल तर तोही त्रास कमी होतो। पण वजन कमी करण्यासाठी गरम पाणी नक्की प्यायचं केव्हा? गरम पाणी रिकाम्या पोटी किंवा जेवल्यानंतर प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते। जर तुम्ही रोज सकाळी गरम पाणी पित असाल तर याने फॅट बर्न होतात। इतकंच काय तर जेवल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया उत्तम राहते आणि फॅट कंट्रोलमध्ये राहतात। जर गरम पाणी रोज रिकाम्या पोटी प्यायलात तर बेली फॅट कमी होण्यास नक्कीच मदत मिळते। पण असं असलं तरी गरम पाणी शरीरासाठी नुकसानकारक सुद्धा ठरू शकतं। अतिप्रमाणात गरम पाणी प्यायल्याने नसांमध्ये सूज येते, यामुळे डोकेदुखीची समस्या जाणवते। या व्यतिरिक्त गरम पाणी प्यायल्याने बॉडी डिटॉक्स होते, पण सोबतच गरजेपेक्षा जास्त गरम पाणी प्यायल्याने किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो। त्यामुळे तुमची किडनी डॅमेज सुद्धा होऊ शकते। त्यामुळे वेट लॉससाठी जर गरम पाणी पिणारच असाल तर एकदा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।